विद्यार्थ्यांनो, आत्तापर्यंत आपण नाम, सर्वनाम, विशेषण या घटकांचा अभ्यास केला. आता आपण क्रियापद हा घटक अभ्यासणार आहोत. क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ या ठिकाणी काही उदाहरणे दिलेली आहेत. पहिलं उदाहरण आहे गाय दूध देते. 2. आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो. 3. मुलांनी खरे बोलावे. 4. आमच्या संघाने ढाल जिंकली. वरील वाक्यामध्ये ठळक अक्षरामध्ये देते, करतो, बोलावे, जिंकली हे शब्द त्या क्रिया दाखवतात. देते या शब्दात देण्याची क्रिया आहे. इतर वाक्यात करण्याची, बोलण्याची, जिंकण्याची अशा क्रिया आहेत. शिवाय हे शब्द त्या वाक्यांचे अर्थ पूर्ण करतात, म्हणून या शब्दांना क्रियापद असे म्हणतात. आता क्रियापद अभ्यासत असताना आपल्याला कर्ता आणि कर्म या घटकांचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. तर अगोदर आपण कर्ता म्हणजे काय हे पाहू. वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारा जो कोणी असतो त्यास कर्ता असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा, या ठिकाणी काही उदाहरणे दिलेली आहेत. राम आंबा खातो. आई जेवण बनवते. मुले शाळेत गेली. या ठिकाणी राम, आई, मुले ही कर्ता आहेत. म्हणजे वाक्यात क्रियापदाने दाखवलेली क्रिया करणारे हे जे शब्द आहेत त्यास कर्ता म्हणजे काय क्रिया करणारा असे म्हटले जाते. ज्याप्रमाणे कर्ता हा घटक महत्त्वाचा आहे तेवढाच कर्म हा घटकसुद्धा महत्त्वाचा आहे. कर्म म्हणजे काय तर क्रियेचा परिणाम ज्याच्यावर घडतो त्यास कर्म असे म्हणतात. उदाहरणार्थ राम आंबा खातो. मी बैलाला मारतो. मला दूध आवडते. या उदाहरणांमध्ये पहा, खातो, मारतो, आवडते हे क्रियापद आहेत. परंतु खाण्याची क्रिया कोणावर झालेली आहे? आंब्यावर. म्हणून पहिल्या वाक्यामध्ये आंबा हे कर्म आहे. मी बैलाला मारतो या वाक्यामध्ये मारण्याची क्रिया कोणावर घडलेली आहे? बैलावर. म्हणून बैलाला हे कर्म आहे. मला दूध आवडते आवडण्याची क्रिया कोणावर झालेली आहे? दुधावर. म्हणून दूध हे कर्म आहे. यानंतर आपण क्रियापदांचे 2 प्रकार अभ्यासू. क्रियापदाचे मुख्य 2 प्रकार आहेत, सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. पहिला प्रकार आपण पाहू, सकर्मक क्रियापद. ज्या अर्थासाठी कर्म आवश्यक असते ते असते क्रियापद. म्हणजे क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते त्यास म्हणतात सकर्मक. कर्म आवश्यक म्हणजेच सकर्मक. उदाहरणार्थ पहिलं वाक्य पहा, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात. या वाक्यामध्ये कर्ता आहे गुरुजी, क्रियापद आहे शिकवितात. पण शिकविण्याची क्रिया कोणावर घडलेली आहे? विद्यार्थ्यांवर. म्हणून या ठिकाणी कर्म आवश्यक आहे, म्हणून हे क्रियापद आहे सकर्मक. शिकवितात हे सकर्मक क्रियापद आहे. दुसरं वाक्य पहा, आजीने नातीला गोष्ट सांगितली. या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? आजी. अगदी बरोबर. आणि सांगण्याची क्रिया कोणावर झालेली आहे? गोष्टीवर. म्हणून या ठिकाणी कर्म आहे गोष्ट. म्हणून सांगितली हे जे क्रियापद आहे ते आहे सकर्मक क्रियापद. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे, तिने भिकाऱ्याला पैसा दिला. देण्याची क्रिया कोण करत आहे? ती. म्हणून ती हे कर्ता आहे. दिला हे क्रियापद आहे आणि देण्याची क्रिया कोणावर झालेली आहे? पैशांवर. म्हणून या वाक्यामध्ये दिला हे सकर्मक क्रियापद आहे. आपण बघू अकर्मक क्रियापद. ज्या वाक्यांमध्ये ज्या क्रियापदाला पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज नसते ती क्रियापद असतात अकर्मक क्रियापदे. उदाहरणार्थ मी पडलो. आता पडल्याची क्रिया कुठेही होऊ शकते, परंतु वाक्याचा अर्थ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे, म्हणून हे आहे अकर्मक क्रियापद. पडलो हे अकर्मक क्रियापद आहे. दुसरं उदाहरण आहे तो गेला.
तो गेला म्हटलं तरी पण या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, म्हणजे या ठिकाणी कर्माची गरज नाही, म्हणून हे अकर्मक क्रियापद आहे. ती जेवली, जेवण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे, परंतु यासाठी कर्माची गरज नाही, म्हणून जेवली हे जे क्रियापद आहे ते आहे अकर्मक क्रियापद. मग समजलं विद्यार्थ्यांनो, क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द जो क्रियावाचक असतो त्याला क्रियापद म्हणतात. त्यानंतर आपण क्रियापदांचे 2 प्रकार पाहिले, सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. आता पुढील वाक्यामध्ये क्रियापदे दिलेली आहेत, ती सकर्मक आहेत की अकर्मक आहेत ते तुम्हाला सांगायचे आहे. पहिलं वाक्य आहे, पोलिसांनी चोराला पकडले. सांगा बरं, हे सकर्मक आहे की अकर्मक? सकर्मक, अगदी बरोबर. कारण पकडण्याची क्रिया कोणावर झालेली आहे? चोरांवर, म्हणून या ठिकाणी हे सकर्मक क्रियापद आहे. खेळताना सदूची बॅट मोडली. बॅट मोडण्याची क्रिया कोणावर झालेली आहे? बॅटवर, म्हणून ते सकर्मक क्रियापद आहे. मला नाटक आवडले. या ठिकाणी नाटक हे कर्म आलेले आहे, म्हणून ते सकर्मक क्रियापद आहे. राम राजा झाला. आता या वाक्यामध्ये राम हा कर्ता आहे, तो राजा झालेला आहे, पण होण्याची क्रिया कर्त्यावरच आहे. या ठिकाणी कर्माची गरज नाही, म्हणून ते अकर्मक क्रियापद आहे. पुढचं वाक्य पहा, मुलगा हुशार आहे. आहे हे क्रियापद आहे आणि हुशार कोण आहे? मुलगा, म्हणजे तो कर्ता आहे. मग या ठिकाणी कर्माची गरज आलेली नाही किंवा कर्म या वाक्यात नाही, म्हणून आहे हे अकर्मक क्रियापद आहे. तानाजी लढताना धारातीर्थी पडला. या ठिकाणी सुद्धा पडण्याची क्रिया कोणाची झालेली आहे? तानाजीशी, म्हणजे ती कर्त्याचीच झालेली आहे. या ठिकाणी कर्म आलेले नाही, म्हणून हे पडला हे सुद्धा अकर्मक क्रियापद आहे. आणि सीता गेली. या ठिकाणी सुद्धा गेली हे अकर्मक क्रियापद आहे. धन्यवाद.